लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 सप्टेंबरचा भाग रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर सुरुवातीला माझा अंदाज अगदी बरोबर निघाला. या 3 मित्रांची गोष्ट त्यांनी सुरुवातीला दाखवली होती या मालिकेमध्ये. तर हा जो मित्र आहे याचं नाव आहे भास्कर. विक्रम म्हणजे पारचे बाबा आणि ही काव्या म्हणजे तिचे बाबा, हे 3 जण मित्र आहेत बरं का प्रेक्षकांनो, तुम्हाला माहितीच असेल. तर जीवाला हा मित्र भेटलाय त्याच्या वडिलांचा. आता तो म्हणतोय भास्कर की अरे जीवा, मी चुकीचं वागलो रे माझ्या मुलीच्या प्रेमापोटी, मला माहितीये कोणाचा माझ्यावर विश्वास नाही बसणार. यांनी धमकी दिली होती विक्रमला. प्रेक्षकांनो, तुम्ही जर पहिल्यापासून ही मालिका बघत असाल तर तुम्हाला ही स्टोरी माहिती असेल. जीवा म्हणतो काका, तुमचं बोलणं नंदिनीला आणि माझ्या बाबांना कन्वे का करत नाहीत तुम्ही? त्यावर तो भास्कर म्हणतो कुठल्या तोंडाने करू, सांग ना अरे जीवा. अरे खूप वाटतं मला जावं, विक्रमची आणि मानिनीची माफी मागावी घरी येऊन, पण तसं नाही रे, नाही हिंमत होते माझी. मला स्वतःचीच लाज वाटते रे. मी शनयाचं लग्न पार्थशी व्हावं म्हणून खूप प्रयत्न केले होते, नंदिनीशी लग्न होऊ नये म्हणून सुद्धा प्रयत्न केले होते. मी माझ्या मुलीला म्हणजे शनयाला खूप समजवलं रे, पण तिने माझं ऐकलंच नाही. तिच्या हट्टापायी मी पण वाहवत गेलो. खरंच पालकांनी मुलांचे किती हट्ट पुरवावे यालाही काही मर्यादा असतात ना. मग जीवा म्हणतो जाऊ द्या काका, झालं ते झालं. तुम्हाला या गोष्टीसाठी गिल्ट आहे ना, मग तुम्हाला वाटेल तेव्हा नक्की या आणि भेटा बाबाला. सगळं सांगून मोकळं व्हा, बाबा नक्की तुमचं ऐकतील. हे बघा मी आहे ना, घ्या हे ज्यूस घ्या. आता जीवा त्यांना असं समजवतो वगैरे आणि त्यांना विचारतो की शनया कशी आहे. मग आता ते म्हणतात हो बरी आहे बेटा, होतीये मूव्ह ऑन. काय झालंय, माझ्या मित्राशी मी मैत्री गमावली याचा मला पश्चाताप होतोय, पण ठीक आहे, देव मला नक्कीच संधी देईल हे सगळं पुन्हा एकदा कमवण्याची. आता या दोघांमध्ये छान गप्पा रंगल्या आणि भास्कर विचारतात जीवाला तुझं काय चाललंय रे जीवा. मग आता तो सांगतो त्याच्या बिझनेस प्लॅनिंग बद्दल. सध्या फंडिंग वगैरे मी बघतोय, विचार करतोय की कोणीतरी माझ्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवावी. मग भास्कर म्हणतो वा छान जीवा. जीवा म्हणतो हो काका, ऍक्च्युली प्रयत्न करतोय, बघूयात पुढे काय होतंय ते. भास्कर म्हणतात अरे चांगलंच होईल जीवा, तू नको काळजी करू. अरे बघ ना कसा योगायोग आहे, मी पण जरा स्टार्टअपच्या आयडियाज ऐकतोय. म्हणजे तुझ्यासारखी कितीतरी मुलं येऊन मला त्यांच्या आयडियाज ऐकवतात, कारण मी फंडिंग करतो. अरे मी तुझ्या बिझनेसमध्ये फंडिंग केलं तर तुझ्या आयडियाज मला ऐकव ना. जीवा म्हणतो चालेल, काही हरकत नाही काका, मी सांगतो ना तुम्हाला माझ्या आयडिया. त्यावर भास्कर म्हणतात इथे नको ऐकूस तुझ्या आयडिया, तू माझ्या ऑफिसमध्ये चल, तिथे माझं सगळं पॅनल असेल, सगळा स्टाफ असेल, त्यांच्या समोर तू तुझं सगळं प्रेझेंटेशन दे तुझ्या बिझनेसचं. जीवा खुश होऊन म्हणतो हो चालेल ना काका, कधी येऊ सांगा ऑफिसमध्ये. त्यावर हे भास्कर म्हणतात चल आता. जीवा म्हणतो आता, अरे काका थँक्यू सो मच. मग त्यावर भास्कर म्हणतो आत्ताच नको थँक्स म्हणू, अरे हो तू मला हाक मारशील जीवा आणि मी प्रेझेंटेशन झाल्यावर तुला फंडिंग देईल बरं का. म्हणजे एकदा मी फंडिंग केल्यावर फक्त थँक्यू म्हणू नको, चांगली पार्टी दे बर का मला. जीवा खुश झालेला असतो. आता बिल येतं हॉटेलचं कॉफीचं, तेव्हा ते गंमत करून म्हणतात जीवा आता या बिलाचं फंडिंग तू कर बर का. जीवा खुश झालाय बर का प्रेक्षकांनो. आता त्याला वाटतंय की किती सहजरित्या आपल्याला सगळं काही मिळालंय, पण जेव्हा काही गोष्टी सहज मिळतात ना त्यामागे काहीतरी भयंकर असतं, हे मात्र खरं आहे बर का. आता बघा जीवाच्या बाबतीत एक्झॅक्टली तेच होणार आहे. हा मित्र कदाचित फसवू शकतो जीवाला असं वाटतं मला. तर आता इकडे काव्या अभ्यास करत असते तेव्हा पार्थराव आलेत भेटायला काव्याला, कारण पार्थला काही करमेना. काव्या दरवाजा उघडून म्हणते तुम्ही इथे काय करताय पार्थ. आता पार्थ म्हणतो मी बोलायला आलोय. काव्या म्हणते नंतर बोला, मला अभ्यास करायचा आहे. असं म्हणून आता ती अभ्यासासाठी म्हणून त्या टेबलवर बसते. पार्थ तिच्या जवळ येऊन म्हणतो राहू द्या बरं हा अभ्यास बाजूला, माझ्याशी बोला बरं काव्या आधी. काव्या त्याच्यावर ओरडते आणि म्हणते चांगली लिंक लागलीये ना माझी पार्थ, कशाला माझी लिंक तोडताय, नका बोलू बरं माझ्याशी. पार्थ म्हणतो काव्या मला ना कशाचीच लिंक लागत नाहीये, तुम्ही माझ्याशी बोलाल का आधी. जोवर माझी लिंक लागत नाही ना तोवर माझा अस्वस्थपणा कमी होणार नाहीये. काव्या त्याला टाळते आणि म्हणते प्लीज तुम्ही जा ना पार्थ, मला नाही बोलायचंय तुमच्याशी. पार्थ म्हणतो असं काय करताय काव्या, का असं वागताय, रूम बदलल्यापासून तुम्ही विचित्रच वागतायत, आई समोर पण आता वेगळ्याच रिॲक्ट झाल्यात तुम्ही. काव्या म्हणते असं काही नाहीये अहो पार्थ, त्यांच्या वागायचं एवढं मनाला लावून घेऊ नका, ते जे काही वागताय आणि बोलताय ते इग्नोर करा. कसं असतं ना पार्थ, या वयामध्ये बायकांना असे मूड स्विंग्स होतात असे त्रास, चिडचिड होणं स्वाभाविक आहे. हे सगळं तुम्ही नका लक्ष देऊ पार्थ. हे बघा मेनोपॉज मुळे होत असेल आईंना हे सगळं. हा विषय कुठल्या कुठे चालला रे देवा. आता तो पार्थ काय म्हणतो
पार्थ म्हणतो मेनोपॉज वगैरे ठीक आहे काव्या, पण मला माहिती आहे आईचा वादाचा मुद्दाच वेगळा आहे. तुम्ही अशा नाहीये आणि आई पण तशी नाही. काय लपवताय काव्या? काव्या ओरडून म्हणते सांगितलं ना तुम्हाला काही लपवत नाहीये, काही झालेलं नाहीये, कशाला त्याच त्याच गोष्टी काढताय? जा ना, सोडून द्या ना विषय. पार्थ म्हणतो बरं ठीक आहे, सोडून देतो विषय, पण इकडे बघा माझ्याकडे आणि माझ्या डोळ्यात बघून सांगा बरं, तुम्ही जे बोलताय ते खरंय? आता काव्या घाबरते. पार्थ म्हणतो बोला ना काव्या, तुमच्या मनात काय आहे ते बोला, मन मोकळं करा. प्लीज काव्या बोला, बोला ना, माझ्यापासून नका ना लपवू काही. आता काव्याला सांगायचं असतं बरं का पार्थला सगळं. हे नेहमीच दाखवतात मालिकेमध्ये, उगाचच आपल्या प्रेक्षकांना हुकवतात चुकवतात. आता काव्या तिच्या तोंडापर्यंत सत्य आणते, पण पुन्हा विचार करते नको नको जाऊ द्या, आणि म्हणते पार्थ तुम्ही जा ना प्लीज. आता आली बाबा मानिनी येते का काय म्हणून काव्याला भीती वाटत असते, म्हणून ती सारखी बाहेर पाहत असते. पार्थ म्हणतो तुम्ही बाहेर का बघताय काव्या, तुम्ही जोवर बोलत नाही तोवर मी इथून नाही जाणार. शेवटी काव्या म्हणते मीच जाते मग इथून. आता पार्थ तिचा हात धरतो, थांबा ना काव्या. आता काव्या घाबरते बर का, आणि मध्येच जीवाचा सीन दाखवलाय. हा जीवा पळत पळत उड्या मारत नंदिनी नंदिनी करत येतो घर. इथे मला अनाडी पिक्चर आठवला. असो तर आता इकडे काव्या म्हणते सोडा ना पार्थ, कोणी येईल ना. पार्थ म्हणतो नाही सोडणार काव्या, तुम्ही सांगा मला काय झालंय. आता काव्याला वाटतं पुन्हा सांगून टाकावं, कदाचित पार्थ समजून घेईल, आईंना पण समजून सांगेल. आता पार्थला पण लक्षात येते की हिला काहीतरी सांगायचंय. मग तो म्हणतो सांगा ना काव्या, सांगा ना प्लीज. मग पुन्हा काव्या विचार करते नको जाऊ दे, कशाला सांगायचं यार, काय टाइमपास करतात हे. पुन्हा ती म्हणते नाही ना पार्थ, काही नाहीये, जाऊ द्या ना, सोडा ना प्लीज. आली बाबा ती मानिनी. आता या दोघांचं बोलणं चालू असतं तेव्हा आता लगली अशी रागाने बघते काव्याकडे. तिला असं वाटते आता या काव्याला खाऊ का ठेवू. लगेच पार्थ पण बघतो, त्याची आई आलेली आहे आणि दोघांनी एकमेकांचा हात धरलेला असतो. ते दोघंही एकमेकांचा हात सोडतात. आता मानिनी येते आणि अशी ॲटिट्यूड देते काव्याला की विचारू नका. काव्याकडे अशी रागाने बघते ती की बाप रे बाप. आता काव्या पण घाबरते मानिनीला बघून, आणि काय तो रंगोला बाबा सीन विचारू नका. कधी कधी ना प्रेक्षकांनो, म्हणजे मनातलं सांगते मी तुम्हाला, मला असं वाटतं या मालिकेला काही कथाच नाहीये. काय दाखवताय कधी समजत नाही, कधी फारच चांगलं दाखवतात, डोक्यावरून जातो एखादा भाग, असं होतं बाई मला चक्रावल्यासारखं. असं तर असं झालंय. आता मानिनी तिथे रूम मध्ये शिरली आणि काव्या तिला बघून बिचकते, घाबरते, आश्चर्यचकित होते. आणि इकडे जीवा येतो नंदिनी नंदिनी करत आणि पटकन तिला मिठी मारतो. ती रूमची साफसफाई करत असते नंदिनी, आणि वर चढलेली असते स्टूलवर आणि तिच्या हातात असतो कुंचा. जीवा येतो आणि म्हणतो नंदिनी नंदिनी लवकर ये इकडे, आणि त्या नंदिनीला पटकन मिठी मारतो आणि तिला ती आनंदाची बातमीच सांगतो. आनंदाच्या ओघामध्ये हे दोघं एकमेकांच्या जवळ आले हे त्यांना नंतर लक्षात येतं, जेव्हा तो तिला बातमी सांगतो. आता नंदिनी पण त्याला मिठी मारते आणि तो जीवा तिला म्हणतो फायनली मला फंडिंग करणारा कोणीतरी मिळालंय नंदिनी, हे सगळं तुझ्यामुळे पॉसिबल झालं. आय एम हॅपी नंदिनी, आय एम टॉप ऑफ द वर्ल्ड, हे सगळं तुझ्यामुळे झालंय नंदिनी, मला खूप पुढे जायचंय माझ्या आयुष्यात. नंदिनी म्हणते जाल जीवा, तुम्ही खूप पुढे जाल, तुम्ही जिथे कुठे जाल ना तिथे ही बायको तुमच्या मागे असेल. जीवा म्हणतो नंदिनी मला तू माझ्या मागे नाही, माझ्या सोबत हवी आहेस, असं म्हणतो तो. आणि दोघेही अचानक एकमेकांच्या म्हणजे मिठीत आहेत असं त्यांच्या लक्षात येतं आणि ते भानावर येतात. काय फिल्मी सिच्युएशन दाखवली बघा, जे नंदिनीला आवडतं ना तसंच काहीतरी चाललंय. आता दोघेही एकमेकांपासून लांब होतात आणि असे ऑकवर्ड फील करतात, बाजूला जातात आणि एकमेकांकडे बघतात. असो आता पुन्हा त्या काव्याचा आणि पार्थचा सीन दाखवला. सगळा नुसता धिंगाणा तमाशा आहे बाबा या मालिकेत, दुसरं काही नाहीये. काव्य आता घाबरते त्या मानिनीला बघून. हे पार्थ बघतो आणि आता तो पार्थ त्याच्या आईला म्हणतो काय झालंय आई तुला, तू अशी का वागतेस, काही झालंय का. त्यावरती आता मानिनी म्हणते अरे बाबा पार्थ, मुलांची काळजी वाटणं त्यावर चिडचिड होणं स्वाभाविक आहे. अरे बाबा तू समजतोय तसं काही नाहीये बाबा पार्थ, किती विचार करतोय तू. पार्थ म्हणतो नक्की ना आई. मानिनी म्हणते हो रे बाबा नक्कीच, तू इथे कशाला आला होतास ते सांग बरं. आता या पार्थला विचित्रच वाटतो आईचा प्रश्न, म्हणजे मी माझ्या बायकोला भेटायला आलोय हे मी काय आईला एक्सप्लेन करू. तो खूप वेळ बघतच राहतो मानिनीकडे. मानिनीच्या पण लक्षात येतं अरे याला जरा काहीतरी शंका आली आहे. मग ती लगेच तिचा प्रश्न बदलते आणि म्हणते अरे म्हणजे तुझं काही काम होतं का इथे काव्याकडे, असं विचारलं बाबा सहजच. पार्थ म्हणतो अगं आई, सतत माझ्या डोक्यामध्ये तुमच्या दोघींचेच विचार घोळत असल्यावर काय होणार, काही ना काही घडतंय घरामध्ये सतत. सैरबैर झालोय मी, आम्ही दोघं तुझ्याबद्दलच बोलत होतो आता. आता मानिनी काव्याकडे बघायला लागते आणि म्हणते काय माझ्याबद्दल, काय बोलत होतात माझ्याबद्दल. काव्य आता पुन्हा घाबरून तिच्याकडे पाहायला लागते मानिनीकडे. मग पार्थ म्हणतो आई माझं गट फिलिंग सांगतंय की काही ना काही गडबड आहे, म्हणून मी काव्याशी बोलायला आलोय. काव्या काही सांगतच नाहीयेत मला.
मानिनी म्हणते, आहे का तिच्याकडे काही सांगण्यासारखं? आता मानिनी असं बोलते तेव्हा पार्थ म्हणतो, काय म्हणजे? मानिनी म्हणते, अरे तसं नाही पार्थ, मला असं म्हणायचंय की तिच्याकडे काय असणार सांगण्यासारखं? ती तर आता अभ्यासच करते ना सध्या, तिचा अभ्यास महत्वाचा आहे बाबा, दुसरं काय आहे तिच्याकडे सांगण्यासारखं? पार्थ म्हणतो, हो ग आई, तिचा अभ्यास महत्वाचा आहे, पण मानिनी म्हणते, पण बिन काही नाही हा पार्थ, हे बघ तिचा अभ्यास महत्वाचा आहे की नाही, मग तू असा इथे येऊन सारखा सारखा तिला डिस्टर्ब करायला लागला तर ती अभ्यास कसा करेल? अरे ती आता इथे शिफ्ट झालीये ना पार्थ, हे बघ म्हणूनच तुला सांगते मी की तिला ना अभ्यास करू दे आता, फक्त अभ्यास. कारण अभ्यासच केला ना तिने की दुसऱ्या कुठल्या विषयांचा तिच्या मनात विचारही येणार नाही, कारण तिने वचन दिलंय मला स्वतःला सिद्ध करून दाखवण्याचं. मानिनी असं बोलते आणि काव्याकडे बघते बर का. आता काव्या मानिनीकडे बघतच राहते. आता काव्याला तिच्या वचनाची आठवण दिलीये मानिनीने. मानिनीला तिने वचन दिले ना की मी कुठलंही पाप केलेलं नाहीये आणि हे मी तुम्हाला लवकरच सिद्ध करून दाखवेल. मानिनी आता मुद्दाम आडून आडून बोलून टोमणा देते काव्याला आणि म्हणते, काय ग काव्या, बरोबर बोलते ना मी? करशील ना ग सिद्ध स्वतःला? काय म्हणते मी? काव्या आता काहीच बोलत नाही. मानिनी म्हणते, अगं बाई काव्या, तू स्वतःला कधी सिद्ध करतेस याकडे डोळे लागले ग बाई माझे. पार्थला कळतंय की या दोघी एकमेकींना काहीतरी टोमणे मारताय, पण त्याला बिचारायला काही उकल लागे ना नेमकं काय धिंगाणा आहे. तो आता शेवटी काव्याला म्हणतो, काव्या तुम्हाला अभ्यासच करायचा आहे ना, मन लावून अभ्यास करा, ऑल द बेस्ट. मानिनी आता काव्याचं पुस्तक घेते टेबलवरून आणि तिच्या हातात देऊन टाकते आणि काव्याला म्हणते, अभ्यास कर ग बाई. आणि पार्थला म्हणते, पार्थ तुला माझ्याबद्दल बोलायचं ना, चल ना मग आपण दोघे जण जरा बाहेर जाऊ आणि बोलूयात एकमेकांशी, चल चल. असं म्हणून मानिनी आता पार्थला घेऊन जाते काव्याच्या खोलीच्या बाहेर. आता पार्थ लगली पुढे चालला जातो बर का. मानिनी आता दरवाजा लोटताना त्या काव्याला धमकी देते आणि म्हणते, हे बघ माझ्या मुलाचा हात बीत धरायचा नाही बरं, हे मी तुला शेवटचं सांगते. आता प्रेक्षकांनो जरा जास्ती नाही करत आहे का ही मानिनी? मला तर आता वैताग आलाय मानिनीचा. त्या काव्याला किती आला असेल. असो, आता लगली मालिकेचं गाणं लागलं लग्नानंतर ढंगचिक ढंगचिक आणि मालिकेचा हा सीन संपला. आता काव्याला काही कळे ना, सिद्ध करू तर कसं करू, याच्यातच टाइमपास करत राहणार आहेत ते आता. तर असो, आता इकडे नंदिनी आणि जीवा एकमेकांसमोर खूप ऑकवर्ड फील करतात ना, तर एकमेकांना ते सॉरी म्हणतात, म्हणजे ते एकमेकांच्या मिठीत आले म्हणून. जीवा आणि नंदिनी दोघेही सोबतच एकमेकांना सॉरी असं म्हणतात. तेव्हा जीवा म्हणतो, जाऊ दे ग चकाचक बाई, होत असतं असं, ठीक आहे, इट्स ओके, सोडून दे सोडून दे. आता इतका नको विचार करत बसू त्या गोष्टीबद्दल. नंदिनी आता जरा चेहरा बारीक करते. मग जीवा म्हणतो, अगं तुला ते सांगायचं होतं की मला काम मिळालं, ते तू मला अभिनंदन नाही करणार का नंदिनी? मग नंदिनी म्हणते, अरे हो हो की, माझ्या लक्षातच नाही आलं, अभिनंदन जीवा. असं म्हणून ती आता हात पुढे करते. आता जीवालाही तिचा हातात हात द्यायचा असतो, असं अभिनंदन करतो ना आपण. आता दोघं एकमेकांना जरा हुक होतात, म्हणजे अचानक हुकतात. ही हात पुढे करते तेव्हा तो मागे करतो, ही मागे करते तेव्हा तो पुढे करतो. अरे यार प्रेक्षकांनो, मी जे बोलते ते कळतं ना तुम्हाला? कधी कधी मीच कन्फ्युज होते मी काय बोलते ते. फायनली दोघं एकमेकांच्या समोर हात करतात आणि एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन करतात. मग जीवा म्हणतो, हा हो, अरे बापरे, मला ना आता असं वाटतंय नंदिनी की मी काहीतरी अचीव्ह केलंय. तो ना खूप एक्सायटेड झालेला आहे बरं का प्रेक्षकांनो जीवा, त्यामुळे तोही काय बोलतोय ते त्याचं त्याला पण कळत नाहीये. कोण काय बोलतंय हे कोणाला कळतंय हे मला प्लीज कमेंट करून सांगा. असो, मस्त जोक झाला. तर आता जीवा म्हणतो, अगं ऍक्च्युली नंदिनी काय झालं, मला ना आज खूप भारी वाटतंय, असं वाटतंय लाठीकाठीची मॅच जिंकली आहे. अगं असं वाटतंय की मोदकाची पारी परफेक्ट झाली आहे, सगळं सगळं तुझ्यामुळे झालं ग नंदिनी. नंदिनी हसते आता आणि म्हणते, जीवा जीवा चहा आणू का तुम्हाला? आता हे मध्येच कुठून चहा आला, मलाही दिला अर्धा कप तर चालेल. असो, आता जीवा म्हणतो, चालेल ना, तुझ्या हातचा गरमा गरम चहा आण, मला तुला सगळं सांगायचंय. आता नंदिनी म्हणते, अरे बापरे, म्हणजे तुम्हाला अजून सांगायचंय? जीवा म्हणतो, असं का बोलतेस, तुला ऐकायचं नाहीये का? जाऊ दे, जा जा तू जा, मला काही बोलायचं नाही तुझ्याशी. लगेच त्याला राग आला बरं का, लगेच चिडतो बाई हा. मग नंदिनी म्हणते, अरे अरे काय झालं जीवा, मी गंमत केली मिस्टर पसारेवाला. सांगा ना, उगाच भाव खाऊ नका. कसं कसं सगळं केलं, कसं रिप्रेझेंट केलं तुमची आयडिया वगैरे, बोला ना जीवा, प्लीज बोला ना. मग जीवा मग त्याचा राग बाजूला ठेवतो आणि मग नंदिनीशी बोलायला लागतो आणि म्हणतो, अगं काय झालं, मी कॅफेमध्ये बसलो आणि माझं डिझायनिंग कम्प्लीट होत होतं तेव्हा अचानक बॅटरी लो झाली ग लॅपटॉपची. मी चार्जर विसरलो होतो ग. अगं विसरलो, पण आता मला वाटलं कॅफेमध्ये विचारावं, सगळ्यांना विचारलं चार्जर आहे का, आणि अचानक माझ्यासमोर माझ्या लॅपटॉपचा म्हणजे कोणाच्या तरी लॅपटॉपचा चार्जर आला.
म्हणजे त्यांनी तर मला चार्जर दिलाच एका माणसाने आणि पुन्हा त्यांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये नेलं आणि मी त्या सगळ्यांसमोर माझी आयडिया प्रेझेंट केली ग त्यांच्या अख्ख्या पॅनल समोर. मी नर्वस होतो माहितीये नंदिनी, अगो काय बोलावं ते कळेना. एसी मध्ये पण घाम आला होता बघ मला, नर्वस होतो बघ मी. तू त्या दिवशी किचन मध्ये मला मोटिवेशन दिलं ना ते आठवलं. मग काय दिली मी तिथे माझी आयडिया, सगळे स्पीचलेस झाले ग. अगो माझी आयडिया त्यांना आवडली आणि इमिजिएटली ते फंडिंग करायला तयार झाले. त्यावर नंदिनी म्हणते कमाल आहे बाई, मला ना तुमच्या कॉन्फिडन्सची कमाल वाटते हा. म्हणजे तुम्ही तुमच्या आयडियाचं प्रेझेंटेशन दिलं सुद्धा. वा 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 मस्त. म्हणजे त्या माणसाने म्हणजे ज्याने चार्जर दिला ना तुम्हाला त्याचे मनापासून आभार. म्हणजे त्याने चार्जर दिला तो दिला पण तुम्हाला आयडिया रिप्रेझेंट करायची संधी पण दिली. जीवा मस्त चहा ठेवते मी तुमच्यासाठी गरम गरम. नंदिनी आता जात असते तेव्हा तिला अचानक आठवतं. ती म्हणते अरे हो, तुम्ही त्या माणसाचं नाव तर सांगितलंच नाही. अहो जीवा सगळं सांगितलं पण त्या माणसाचं नाव सांगितलंच नाही तुम्ही. जीवा म्हणतो अरे हो खरंच की नंदिनी, ते सांगायचं राहील. आणि आता इथे नंदिनीला सत्य कळतंच. जीवा म्हणतो अगं तुझ्या आणि माझ्या बाबांचे बॉस ते भास्कर काका ना, त्यांनी मला ही संधी दिली आहे. आता नंदिनी ते भास्करचं नाव ऐकते आणि घाबरते, कारण तिला आता या गोष्टीमध्ये काहीतरी गौडबंग आले असा डाऊट यायला लागतो. साहजिक आहे प्रेक्षकांनो, मलाही आता डाऊट येतोय की वसुआत्या या भास्कर सोबत मिळूनच काहीतरी मोठं प्लॅनिंग करताय. आता बघा पुढे काय झालंय. आता मानिनी आणि पार्थचा सीन त्यांनी दाखवलाय. आता पार्थ त्याच्या आईशी बोलतो, विश्वासात घ्यायचा प्रयत्न करतो. तो विचारतो आई मला सांग ना काय झालंय, तू आता मला इथे आणलं होतं ना बोलायला. आता मानिनी विचार करते ओ सांगून टाकावं याला. तेवढ्यात आता त्यांच्या घरच्या सर्वंट येतात इस्त्रीचे कपडे घेऊन. पार्थ म्हणतो इथे ठेवा कपडे. आता त्यांनी ते कपडे तिथे ठेवलेत बरं का. पार्थ म्हणतो एक मिनिट ताई थांबा. काय हो आशाबाई, हा काव्याचा ड्रेस आहे ना, हा काय डाग लावलात तुम्ही काव्याच्या ड्रेसवर, असं कसं काम आहे बरं तुमचं, काव्याचा आवडता ड्रेस आहे ना हा. मानिनी हे सगळं बघते बरं का पार्थ काय काय बोलतोय ते. त्या ताई म्हणतात सॉरी हो दादा, मशीनमध्ये कदाचित डाग लागला असेल, मी धुवून टाकते. आता पार्थ म्हणतो काव्याचे कपडे जरा वेगळे ठेवत जा. मग त्या ताई म्हणतात आणा इकडे मी धुवून टाकते. आता पार्थ म्हणतो नाही नाही धुवू नका, मी ड्रायक्लीन साठी पैसे देतो. असं म्हणून त्याने त्याचं पाकिट उचललंय पार्थने आणि पैसे दिले त्या आशा ताईला. बाई 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 बाई, पार्थ जरा जास्तीच चांगला आहे असं नाही वाटत का प्रेक्षकांनो. आता हे सगळं डोक्याच्या वर चाललं बाबा. लगली स्वतःच्या बायकोचे कपडे एवढे नीट निरखून बघणं, लगली त्याच्यावरचे डाग नोटीस करणं, हे कुछ ज्यादा हो रहा है. असो आता बाई मानिनीला लगली टेन्शन आलं ना. ती विचार करते माझा पार्थ किती भोळा आहे, तो काव्याचे ड्रेसवरचे डाग सहन करू शकत नाही तर तो तिच्या चारित्र्यावरचे डाग कसे सहन करेल. मला वाटलंच हा डायलॉग इथे मारेली बाई. असो आता पार्थ म्हणतो आई बोल बरं आता माझ्याशी. मग लगेच मानिनी म्हणते जाऊ दे ना पार्थ, अरे मला ना खूप काम आहे बाबा घरामध्ये, मी ना नंतर बोलते बाबा तुझ्याशी. पार्थ म्हणतो हे बघ आई, तुला होणारा त्रागा मनस्ताप मला बघवत नाहीये. मानिनी तिथून निघून जात असते तेव्हा पार्थ तिला धरतो आणि म्हणतो आई थांबते का तू, तू बोललेस ना आता मला की मध्ये चल मी बोलते तुझ्याशी, बोल बरं चल बैस इथे. आता पार्थने त्याच्या आईला बसवलंय समोर आणि विचारतोय बोल बरं आई, घडाघडा बोलूनच टाक. हे बघ तुझ्या मनात काय आहे ना ते मला कळलंच पाहिजे. मानिनी म्हणते नाही रे बाबा काही नाहीये. मग पार्थ म्हणतो आई शक्यच नाहीये, काहीतरी गौडबंग आलाय, चल सांग सांग बरं मला. हे बघ आई, तू जर युगचं टेन्शन घेतलं असेल ना तर तू एवढं काही टेन्शन घेऊ नको त्याचं. या वयामध्ये प्रेम होणं ब्रेकअप होणं चालूच असतं. अगं मी बोलेल युगशी, काय असेल तो मला सांगेल त्याच्या मनातलं, तू त्याचं टेन्शन घेतलंयस का. मानिनी म्हणते नाही रे बाबा त्याचं नाही घेतलं टेन्शन. मग पार्थ सगळ्यांची नावं घेतो. मग नंदिनीचं टेन्शन घेतलं का. मानिनी म्हणते नाही रे बाबा. पार्थ म्हणतो आई हे बघ तू ना उगाच टेन्शन घेतेयस एवढं. आई तू ना जीवाबद्दल टेन्शन घेऊच नको आहे. बघ जीवा जरा मस्तीखोर आहे, तो जरा टेन्शन घेत नाही त्याच्या आयुष्याचं, पण तू नको टेन्शन घेऊ ना त्याचं सुद्धा. अगं नंदिनी आहे ना त्याला हँडल करायला. आता मानिनी चिडून म्हणते मी घेतलं का जीवाचं नाव तुझ्या समोर. मग पार्थ म्हणतो अच्छा आता कळलं मला, तू वसुआत्या आणि रम्याबद्दल टेन्शन घेतलंय का, कळलं. मानिनी निघून जात असते आणि म्हणते जाऊ दे रे बाबा, तुला काही कळत नाहीये आणि ते कळत नाहीये तीच अपेक्षा आहे. पार्थ म्हणतो काय झालं, काय कळू नये, म्हणजे माझ्या आणि काव्याच्या बाबतीत दिसतंय काहीतरी. आता मानिनीला येतं टेन्शन, समजलं बाबा पार्थला. मग पार्थ म्हणतो आई माझी आणि काव्याची मैत्री पुढे जात नाहीये म्हणून तू चिडचिड करतेस का. मानिनी आता काहीच बोलत नाही आणि संपवला बाबा एकदाचा एपिसोड. आता पुढच्या भागामध्ये काय होतं ते बघा.
पार्थ आता चिडतोय, बहुतेक रम्यावर चिडतो आणि बोलता बोलता त्याला ठसका लागतो. आता काव्या त्याला पाणी देणार असते तेव्हा ही मानिनी पाणी देऊ देत नाही काव्याला आणि स्वतःच्या हाताने पार्थला पाणी देते. आता रम्या ते नोटीस करते. नंदिनी वसुआत्याला ओरडते आणि म्हणते, आता जर काही त्रास दिलात ना कोणाला तर याद राखा. आणि नंदिनी निघून गेल्यावर वसुआत्या म्हणतात, तुझ्याच आयुष्यात स्फोट घडवणारे मी, बघशीलच तुझ्या आयुष्यात काय होईल आता. पण नंदिनीला आता अशा वाईब्स येत आहेत की काहीतरी आयुष्यात मोठं काहीतरी घडणार आहे, काहीतरी वाईट घडणार आहे असं ती मनाशीच विचार करते. आता काय नवीन तमाशा उभं करणार आहेत हे कोणास ठाऊक. पण काही म्हणा प्रेक्षकांनो, लग्नानंतर भांडणं तणणं सगळं होतात प्रेम सोडून यांच्या मालिकेमध्ये. बघूयात पुढे काय काय घडते. आज भरपूर डायलॉग होते बाबा, थकले मी. एखादा लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.